नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. न्यू एज कंपनीज, ओके, याच्याबद्दल फॅक्ट चेक्स बघू आपण. ओके, झोमॅटो, नंतर स्विगी, हे नवीन प्लॅटफॉर्म कंपन्यांचे शेअर्स आहेत. ऑलरेडी त्यांनी IPO काढून बरंचसं कर्ज परत दिलेलं आहे. स्विगीचं कर्ज आता फक्त 1,000 कोटी राहिलेलं आहे. ओके, टिपिकली 7-8 हजार कोटी त्यांच्यावर कर्ज होतं. आता फक्त 1,000 कोटी कर्ज आहे, ते पण पुढच्या 2-3 वर्षात ते परत देतील असं म्हणतात आहे. त्यांचं पॉवर प्रेझेंटेशन बघा तुम्ही. क्वार्टर 1चं पॉवर प्रेझेंटेशन सगळे आलेले आहेत. ओके, जून एंड, जुलै एंड किंवा ऑगस्ट एंडपर्यंत टिपिकली आलेले आहेत सगळ्याच कंपन्यांचे. त्याच्यामध्ये तुम्हाला फॉरवर्ड लुकिंग स्टेटमेंट्स दिसतात. ओके, की पुढे काय करणार आहे, पुढे कसं होणार आहे, मार्जिन वाढणार आहे की नाही, सेल्स वाढणार आहेत की नाही, की ऑलरेडी वाढलेले आहेत की नाही, मार्जिन पर्सेंटेज वाढतं आहे की नाही, किंवा त्यांचा EBITDA वाढतो आहे की नाही, सेल्स वाढतात की नाही. ओके, तर नवीन एजच्या कंपन्या कुठल्या आहेत त्या स्विगी, झोमॅटो. ओके, इंटरग्लोब एव्हिएशन जुनी आहे पण तरीसुद्धा त्यांनी काय ब्रेकनेक स्पीडने वाढतं इंटरग्लोब एव्हिएशन. काय त्यांची जी भाडी वाढवलीत त्यांनी, कमीच होत नाही आहेत आणि त्यांची प्रॉफिटेबिलिटी ट्रिमेंडस वाढते. 1900-2000 रुपयाचा असलेला शेअर आता ऑलरेडी 5,500-6,000पर्यंत पोचतो आहे, किंवा त्याचं टार्गेट आहे मे बी 8,000 रुपीज. कारण इंटरग्लोब ही मोनोपोली झालेली लिटरली. ओके, आफ्टर एअर इंडियाज कोलॅप्स ऑफ ओल्ड एअरक्राफ्ट्स वगैरे वगैरे, इंटरग्लोब एकच तुम्हाला, म्हणजे देर इज नो चॉईस. आणि स्पाइसजेट इज ऑल्सो ऑलमोस्ट लाईक डाईंग एअरलाईन. मे बी इट इज अवेलेबल 31, नॉट वर्थ इट. बट देन इंटरग्लोब इज किलिंग द कॉम्पिटिटर, ज्याला म्हणतात किलिंग द कॉम्पिटिटर. ओके, तर आणि टिपिकली आता स्विगी आणि झोमॅटोमध्ये आय डो नॉट नो हू विल किल हुम. का दोघांनाही भरपूर मार्केट स्पेस आहे, कारण सगळे लोक आळशी होत चालले आहेत. त्याच्यामुळे दोघांनाही भरपूर बिझनेस आहे. ओके, त्यानंतर होनासा. ओके, सगळे टापटिपीत राहायचं म्हणजे सगळ्यांना मेकअप करायला पाहिजे ऑब्व्हियसली. त्यामुळे हा पण शेअर न्यू एजचंच आहे. आणि बाकीचं मग जे मागे पडले टिपिकली एअर कंडिशनिंग कंपन्या, की ज्याच्यामध्ये गेल्या वर्षी काही उन्हाळाच झाला नाही, त्यामुळे व्होल्टाज, नंतर ब्लू स्टार, या सगळ्यांचे एअर कंडिशनिंग इक्विपमेंट खपले नाहीत. त्यामुळे GST आता कमी झाल्यामुळे मे बी लोक पावसाळ्यामध्ये सुद्धा किंवा आता हिवाळ्यामध्ये सुद्धा एअर कंडिशनिंग लावून घेतील. ओके, कारण आता GST कट झाल्यामुळे जवळजवळ सगळे AC 3-4-5 हजाराने AC युनिट्स कमी झालेले आहेत. ओके, तर न्यू एज कंपन्यांपैकी सुद्धा स्विगी अजूनसुद्धा घेण्यासारखं आहे म्हणतात. ओके, तुम्ही टेक्निकल चार्ट्स बघा आणि त्याच्याप्रमाणेच ॲक्शन घ्यायचे. पण न्यू एज कंपन्यांकडे लक्ष द्या. प्लॅटफॉर्म कंपन्या, स्पेशली प्लॅटफॉर्म कंपन्या, ॲटलिस्ट 20-25 प्लॅटफॉर्म कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये गुगलमध्ये चेक करा आणि तुम्ही जो प्लॅटफॉर्म सारखा वापरताय, ओके, त्या प्लॅटफॉर्म कंपन्या तुम्हाला विकत घ्यायला हरकत नाही. ऑब्व्हियसली तुमच्या फायनान्शियल एक्सपर्टला विचारा, टेक्निकल चार्ट बघा, फंडामेंटल्स बघा. फंडामेंटल जास्त कामाला येत नाहीत असं लोक म्हणतात वेन यू बाय द शेअर. बट फंडामेंटल कामाला कधी येतात तर ते इन्व्हेस्टमेंट ग्रेडचे तुम्ही जर स्टॉक घेतले तर फंडामेंटल बघायचे. आणि टेक्निकली जेव्हा तो डाऊन असतो, बेअर मार्केटमध्ये असतो, फॉर इन्स्टन्स बजाज ऑटो, ओके, 4-5 महिन्यापूर्वी किती खाली आला होता, राईट? तर तेव्हा जर तुम्ही घेतला असता, ओके, 8,000 रुपयाला किंवा 7,800 रुपयाला वगैरे, तर ऑब्व्हियसली यू कॅन जस्ट कीप इट फॉर एव्हर. आणि तो 12,000 रुपयाला तर जाणारच आहे पुढच्या 2-3 वर्षात. थँक्यू सो मच.